आज दिनांक 4 मार्च 2024 सोमवारपासून भूमी हक्क परिषद महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने 11 विविध मागण्यांच्या संदर्भात या ठिकाणी 50 स्त्री पुरुषांनी बेमुदत आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील वन आणि गायरान जमिनीच्या संदर्भातील या मागण्या आहेत। वन जमिनीच्या दावे तपासणीच्या प्रक्रियेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याच्यामध्ये खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत। प्रत्येक दावेदाराच्या दाव्यामध्ये कोणत्या प्रकारच्या त्रुट्या आहेत आणि त्याची पूर्तता कोणते कागदपत्र त्या ठिकाणी सादर करून करावी या संदर्भात सविस्तर कधीच नोटिसेसमध्ये उल्लेख जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी केलेला नाही। आणि जे महाराष्ट्राबाहेरील आदिवासी आहे, ज्यांचा जन्मच महाराष्ट्रामध्ये झाला नाही, जे मुळात मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत, अशा लोकांना या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातील मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हास्तरीय वन हक्क समितीने त्या ठिकाणी 39 दावे त्यांनी पात्र केले। तेच दावे जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी आणि त्यांच्या समितीने अपात्र केलेले असताना ते आदिवासी आहेत, परंतु महाराष्ट्र राज्यातील त्या ठिकाणी आदिवासी नाहीत, त्यांना त्या ठिकाणी जमिनीचे मालकी हक्क देण्याचं काम या जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेलं आहे। आणि जे खरे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वास्तव्य करणारे आदिवासी भिल्ल समाजाचे लोक आहेत, त्यांना त्या ठिकाणी त्यांना जमिनीचे पट्टे देण्यापासून वंचित ठेवण्याचं काम, अपात्र आणि नामंजूर करण्याचं काम या ठिकाणी एवढा मोठा अन्याय हा जिल्हाधिकारी कार्यालयाने या ठिकाणी चालवला आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहोत। मान्य जिल्हाधिकारी जालना यांनी 2 महिन्या अगोदर 41 गायरान जमिनीचे पट्टे त्या ठिकाणी, मग ते चंदन झिऱ्याचे असतील, ते रामपुरीचे असतील, त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहेत। त्या धर्तीवर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की जे पात्र दावेदार गायरान जमिनीचे अतिक्रमणधारक आहे त्यांना त्या ठिकाणी जमिनीचे पट्टे देण्यात यावे। मात्र या मुजोर प्रशासनाने बुलढाणा जिल्ह्यातील गायरान आणि वन जमिनीवरच्या अतिक्रमणधारकांवर सातत्याने अन्याय चालवलेला आहे। या अन्यायाच्या निषेधार्थ आज मोठ्या संख्येने स्त्री आणि पुरुष भूमी हक्क परिषदेच्या माध्यमातून उपोषण करत आहेत। हे बेमुद्दा आमरण उपोषण आहे। याच्यामध्ये वयोवृद्ध लोक आहेत। शासनाने प्रशासनाने याची दखल घ्यावी। एखाद्या माणसाच्या जीवितवात जर हानी पोहोचली आणि ते नुकसान झालं तर त्याला वन आणि महसूल प्रशासन या ठिकाणी सर्वस्वी जबाबदार राहील, असं या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला या ठिकाणी सांगायचं आहे।